श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ घेऊन आलेला दिवस आहे. आजच्या दिवसात तुम्ही गुरुचे पूजन केले आहे. तुम्ही गुरूंना प्रथम स्थान प्रदान करता. तुमच्या आयुष्यात तुम्ही जेव्हा जेव्हा मोठे निर्णय घेता तेव्हा गुरूंनाच साक्षी मानून ते निर्णय घेत असता. जर तुम्ही देखील अशा प्रत्येक मोठ्या निर्णयाच्या वेळेस गुरूंना मान सन्मान देऊन गुरूंचे नामस्मरण करून प्रत्येक निर्णय घेत असाल तर तुम्ही सौभाग्यशाली आहात. कारण आजचा हा दिव्य संदेश तुमच्यासाठी काही शुभ संकेत देणारा आहे. जर पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने एक चित्ताने लक्षपूर्वक ऐकला तर तुमच्यावर देवाची केलेली कृपा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करत असताना तुम्ही मनात जी काही इच्छा देवाला सांगाल, या ब्रह्मांडाकडे पाठवाल, तेव्हा ती इच्छा स्वामींकडे नक्कीच पोहोचते. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी काही शुभ घेऊन आलेला दिवस आहे. तुझं एक खूप दिवसांपूर्वीचं कार्य जे आजपर्यंत अर्धवट होतं, त्या कार्यात तुला आता यश मिळणार आहे. या यशाने भरण्यासाठी तू तयार आहेस, सज्ज आहेस? तर पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐक. मी तुला शुभ संकेत देत आहे. तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काल सुरू होत आहे. काहीतरी शुभ तुम्हाला मिळणार आहे, ज्याची इच्छा ज्याने जशा प्रकारे प्रगट केली आहे आणि ती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुमच्यापुढे येऊन थांबला आहे. मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही पुढील काही मिनिटे माझ्यासोबत राहून याचे श्रवण करावे. बाळा, जेव्हा तुम्ही काही कठीण काळातून जात असता तेव्हा मीच तुम्हाला मार्गदर्शक म्हणून मार्ग दाखवतो. तुम्ही गुरु म्हणून मला स्वीकार केले आहे. आता तुमच्यासाठी ते सर्व काही सुखाचे, आनंदाचे क्षण येत आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला ते देव करत आहे जे तुमच्यासाठी शुभ आणि आनंदाचे आहे, आणि तुमच्याकडून ते काढून घेत आहे जे तुमच्यासाठी अत्यंत कठीण, त्रासदायक, क्लेश निर्माण करणारे, वादविवाद निर्माण करणारे आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. कारण आता ते सर्व काही मी तुमच्याकडून काढून घेणार आहे, ज्यामुळे तुम्हाला वारंवार मनस्ताप होत आहेत. घरात क्लेशाचे वातावरण निर्माण होत आहे आणि वारंवार कटकटी, त्रास, वैताग किंवा वादावादी निर्माण होत आहे. अशा सर्व गोष्टी मी तुमच्यापासून वेगळ्या करणार आहे. जेव्हा तुमचे शत्रू तुमच्यासाठी नकारात्मक शोधू पाहतात तेव्हाच मी येऊन तुम्हाला शुभ देऊ करतो. जर तुम्ही आज या पवित्र संदेशासोबत पुढील काही मिनिटे घालवत असाल तर माझी मदत नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. शांत राहा. आनंदित होण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न करा. कारण तुमच्या अवतीभोवती मी सर्वत्र आनंद दिलेला आहे. कधी छोट्या गोष्टीत तर कधी मोठ्या गोष्टीत तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते. बाळा, मी तुझ्या सुखांना वाढवण्यासाठी तुझ्या अवतीभोवतीच आहे. कधीकधी मी एखादं फुलपाखरू बनून तुझ्या अवतीभोवती येतो, तेव्हासुद्धा काही क्षणात तू तो क्षणिक आनंद प्राप्त करतो. कारण मी तुझ्या आजूबाजूला आहे याची खूण, याचे संकेत देण्यासाठीच मी तुझ्या अवतीभोवती असतो. कधीकधी तुम्ही ओळखता, कधी दुर्लक्ष करता, काही ओळखू शकतात
तर काही ओळखू शकत नाहीत. होय, कारण या संपूर्ण ब्रह्मांडातून जे काही तुमच्यासाठी आनंदासाठी देण्यात येते ते या संपूर्ण सृष्टीकडून तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात प्राप्त होत असते. अनेकदा तुम्ही ते ओळखता आणि अनेकदा तुम्ही त्याचा विसर पाडता. आज देखील हा संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. याचाच अर्थ तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहेत. तुमचं सर्वात मोठं कार्य, त्यात मिळणारं यश तुम्ही आता लवकरच संपादन करणार आहात. कारण देव तुमच्यासाठी ती बंद असलेली कवाडे उघडत आहे. जेव्हा देव ती कवाडे उघडतो त्याआधी तुम्ही त्यावर ठोठावलेले असते. कधीकधी तुम्ही अशा ठिकाणी ठोठावता जिथे खूप उशीर होणार आहे, कठीण आहे, त्रासदायक गोष्टी आहेत, क्लेश आहे. पण देव त्या कार्यातून ते सर्व काही दूर करून तुमच्यासाठी आनंद पाठवतो. जर तुम्ही तो आनंद प्राप्त करण्यासाठी तयार असाल तर अद्भुत चमत्कार घडू लागतील. चमत्कार आपोआप तुमच्या मार्गात येताना तुम्ही अनुभव करणार आहात. सहज तुमचं एखादं कार्य कित्येकदा होत नाही आणि तुम्ही देवाची मनोभावे प्रार्थना करता, विनंती करता आणि तेच न होणारं कार्य अगदी काही काळात, काही दिवसात, तर कधीकधी काही तासात पूर्ण होतं. तेव्हा समजून जा की देव तुमचे आशीर्वाद वाढवत आहे. तुमच्याजवळून ती संकट दूर केल्या जात आहेत. तुम्हाला भरभराट, सुख याचा आनंद दिल्या जात आहे. मला माहीत आहे की तुमची मदत कुठे करायची आहे आणि ती कोणत्या क्षणाला तुम्हाला हवी आहे. तेव्हा तुमच्या विवेकाला जागृत ठेवा. मी तुम्हाला जेव्हा निर्णय घे असं सांगतो तेव्हा निर्णय घ्या. पुढे जा आणि मग तुम्हाला कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. तुमचा प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने पुढे जाईल. होय, तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे माझ्या ऊर्जेने मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे. कुणाकुणाचा विश्वास बसत नाही इतके आशीर्वाद येत आहेत. जर तुम्हीही आजचा हा दिव्य पवित्र संदेश एक चित्ताने ऐकत आहात तर तुमच्यासाठी अनेक शुभ संकेत मी यातून देत आहे. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही त्या मागील काळात माझी प्रार्थना अनेकदा केली आहे आणि काही विसरला आहात जे तुम्हाला आता पुढील काळात प्राप्त करायचे आहे. माझी इच्छा आहे की ते तुम्ही विसरू नये. ते तुम्ही पुन्हा प्राप्तीसाठी काही प्रयत्न करावे. होय, तुम्हाला यश मिळणार आहे. होय, सत्य ऐकत आहात, तुम्हाला यश मिळणार आहे. तेही मोठं यश. बाळा, मी तिथे येतो जिथे माझे भक्त माझी सेवा करतात, माझे नामस्मरण करतात आणि मला रात्रंदिवस आठवण करतात. फक्त कामासाठी नाही, फक्त काही प्राप्तीसाठी नाही, तर निसीम भक्ती करतात आणि भक्तीचे फळ मी त्यांना अवश्य प्रदान करतो. आज देखील तसा सुंदर दिवस आहे. तू केलेलं प्रत्येक काम माझ्यापर्यंत पोहोचत आहे. तू केलेलं नामस्मरण माझ्यापर्यंत पोहोचत आहे. कारण मी तुझ्या अवतीभोवती राहून ते सर्व सुरक्षितपणे तुला करण्यास देत आहे. बाळा, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आनंद देणारा आहे. आज सकाळीच उठता तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त केली आहे. कुणी कुणी काही काळातच ती प्राप्त करणार आहे. कुणी त्याची वाट पाहत आहे तर कुणापर्यंत ती पोहोचली आहे. या 72 तासात तुम्ही ती आनंदाची बातमी स्वीकार करणार आहात. होय, कारण ही लगेचच तुम्हाला मिळू शकते, पण तुम्ही त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजे. होय,
आनंदाची बातमी कधीकधी अचानकही तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते. ती तेव्हाच पोहोचते जेव्हा तुम्ही त्याआधी तुमचे कर्म पूर्ण केलेले असतात. कधीकधी आनंदाच्या बातम्या या तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी इतक्या शुभ ठरतात की त्यामुळे तुमचं अख्खं आयुष्य, अख्खं जीवन परिवर्तित होण्यास मदत होते. होय, कारण तुम्ही केलेले प्रयत्न सफलतेत परिवर्तित करणारा, आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश आहे. जो कोणी या संदेशाच्या शेवटपर्यंत या संदेशाचे नामस्मरण आणि संदेशाचे पूर्ण संकेत ऐकेल त्याच्यासाठी सर्व काही शुभच शुभ होणार आहे. बाळा, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर तुझाही विश्वास आहे ना? मग पुढील काही मिनिटे तू हे ऐकत राहा. बाळा, आजपासून, आता या क्षणापासून तुझ्यासाठी शुभ काळ सुरू होत आहे. तुझ्यासाठी मी ते सर्व परिवर्तन शुभ करत आहे आणि तुला पुढं नेत आहे. तुझ्या प्रत्येक कार्याचा शुभारंभ होत आहे. म्हणूनच आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही मोठ्या गोष्टी घडणार आहेत. प्रत्येकासाठीच काही नवीन असेल. जो ज्या पद्धतीने माझ्याकडे आशीर्वाद मागतो आणि प्रयत्न करतो त्याला त्याच पद्धतीने आशीर्वादही मिळू लागतात. जर तुम्ही आज इच्छा प्रगट करत आहात की लवकरच तुमचं सुखाचं स्वप्नातील घर पूर्ण व्हावं, तर त्यासाठी केलेले प्रयत्न मोजणीत घेण्यात येणार आहेत. तुम्ही केलेली धडपड, तुम्ही केलेले कष्ट देव पाहत आहे आणि तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यात येत आहे. जे कोणी सुंदर स्वप्नातील घर आकर्षित करू पाहत आहे त्याच्यासाठी ते सुखाचे दिवस, सुखाचे क्षण आणि त्याच्यासाठी मोठ्या आनंदाचे क्षण येत आहेत. ज्या क्षणाला तो आपल्या कर्माचे ते सर्व काही गुपित आशीर्वाद प्राप्त करणार आहे. जर तू देखील ते गुपित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेस तर होय, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. आता अर्धवट कार्य उरणार नाही, तर कार्य संपूर्ण होतील. तुम्ही ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत आहात, कुणी एखाद्या आनंदाच्या बातमीसाठी वाट पाहत आहे, तर कुणी एखाद्या कार्यात त्याला मदत मिळावी अशी व्यक्ती शोधत आहे, तर कुणी आपल्या जीवनात सोबत राहणारी, आपल्यावर प्रेम करणारी, आपल्यावर आनंदाचा वर्षाव करणारी व्यक्ती शोधत आहे. तर होय, तुमचा शोध लवकरच पूर्ण केला जाईल. जीवनात तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी काही आकर्षित करू पाहत आहात, तर ते देखील आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जातील. काही असे लोक तुमच्याशी जुळवले जातील जे तुम्हाला सहाय्य करून योग्य पद्धतीने पुढे नेणारे असतील. बाळा, कुणासाठी तो कालावधी कदाचित पुढील काही तासात असेल, तर कुणासाठी या 72 तासात असेल, तर कुणासाठी काही दिवसांमध्ये असेल. कधीकधी तुम्ही योग्य पद्धतीने तेच मागता जे मी तुम्हाला देऊ करत आहे. कधी तुमच्यासाठी मी अंधकार आणि ते त्रास संपवणारे आशीर्वाद पाठवतो, तर कधी तुमच्या भविष्याला उज्ज्वल करण्यासाठी, तुम्हाला पुढे नेण्यासाठी त्या प्रगतीच्या दिशा दाखवतो. तुम्हीही जर तयार असाल तर त्या प्रगतीच्या दिशा तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही त्यावर चालण्यासाठी तयार आहात? जर असाल तर होय देवा, मी तयार आहे त्या प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी, ती प्रगती करण्यासाठी. तर तयार व्हा आणि होय म्हणून प्रथम पाऊल टाका. कारण प्रयत्न केल्याशिवाय कुणाला काहीही प्राप्त होत नाही. प्रयत्नांती परमेश्वर, हे लक्षात घ्या. परमेश्वर तेव्हा साथ देतो जेव्हा तुम्ही आतुरतेने त्या कर्मासाठी प्रयत्न केलेले असतात, यश मिळण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. होय, मी साथ देतो, पण कर्म तुम्हालाच करावे लागतील. मी तुम्हाला पुढे नेतो, पण वाट
तुम्हालाच चालावी लागेल. बाळा, माझी मदत तुमच्यासाठी निरंतर आहे. तेव्हा पुढे चालत राहा, कारण तुमच्या प्रयत्नात मोठे यश देणारा देव तुमच्या पाठीशी उभा आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर जो संपूर्ण विश्वास ठेवतो त्याला कुठलीही काळजी उरत नाही. तुम्ही तुमच्या नात्यांसह प्रेमाने भरू पाहत आहात, आनंदाने फुलू पाहत आहात. तर होय, आजचा हा दिव्य संदेश तुमच्या प्रेमासाठी अधिक शुभ ठरणार आहे. तुमचं प्रेम जीवन अधिक आनंदाने भरणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन अधिक सुखाने परिपूर्ण होणार आहे. तुम्ही एकमेकांच्या आनंदात असाल आणि तुम्ही ते सर्व काही करत असाल जी तुमची कर्म आहेत. कर्म करत असताना कुणाचे मन दुखावू नका. ज्याला तुमच्याकडून मदत हवी असेल त्याला मदत पुरवा. तुमच्या शक्यतांना भरण्यासाठी ती मदत तुम्ही अधिक पैशानेच नाही तर आपल्या चांगल्या कर्माने, चांगल्या बोलण्याने सुद्धा करू शकता. इतरांना मदत करणे हा एक सामाजिक हक्क आहे आणि तो तुम्ही बजावला पाहिजे. देव तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडे करतात. जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता तेव्हा तुमच्यासाठीही देव आपोआप मदतीचा हात पाठवतो. ज्यांच्या घरात क्लेश, दुःख, दारिद्र्य आणि काळजी आहे त्यांच्यासाठी देव सांगत आहेत की काळजी करण्याची आवश्यकता नाही. इथून पुढे तुमचे जीवन सुखाने आणि भरभराटीने भरल्या जाणार आहे. तुमची आर्थिक संपन्नता, विपुलता तुम्हाला दिल्या जाणार आहे. कधीकधी स्वतःला हरले आहे असे न मानता प्रत्येक पाऊल परमेश्वराच्या इच्छेने पुढे टाकत चलावे आणि विश्वास ठेवावा की जी संधी तुमच्या दिशेने देव प्रवाहित करत आहे ती स्वीकार केल्यावर तुम्हाला तितकाच आनंदही प्राप्त होतो आणि यशही प्राप्त होतो. जर तुमच्यासाठीही तुम्हाला अशा संधी नेहमी नेहमी प्राप्त करायच्या असतील तर आत्ताच देवा माझ्यासाठी संधी पाठवा, मी तयार आहे असे टाईप करा. कधीकधी अशा संधी तुमच्यासाठी खूप मोठं काहीतरी घेऊन येत असतात जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ देणारं ठरतं. जर तुम्ही एखादा आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न करत आहात तर देव तुमची नक्कीच मदत करतो. देव तुम्हाला पुढेही नेतो आणि देवच तुम्हाला तुमच्या जीवनात स्थिरता प्रदान करतो, आर्थिक संपन्नता प्रदान करतो. जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर तुमच्या भाग्यात ते विविध चमत्कार आकर्षित होतील ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही तुमच्या शक्यतांना वाढवू शकता. स्वामी देव तुमच्या इच्छांना पूर्ततेत परिवर्तित करणारे आशीर्वाद देत आहेत. स्वामी माऊलीचे हे दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहेत ती जागा पवित्र होईल. ज्या घरात कलह, दोष आणि काही वाईट असेल ते सर्व काही हे ऐकतानाच नष्ट होणार आहे. स्वामींचे संदेश जिथे जिथे पोहोचतात तिथे कलह संपतात, शांती, आनंद आणि प्रगतीची द्वारं उघडी होऊ लागतात. जर तुम्ही हे स्वामींचे संदेश ऐकत आहात, श्री स्वामी संदेश नेहमीच तुमचे स्वागत करते. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात, आनंदात ठेवत आणि स्वामी माऊली नेहमी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. नामस्मरण करत राहा. स्वामींना ते अत्यंत प्रिय आहे. जो कोणी स्वामींचे नामस्मरण पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करतो त्याच्या जीवनातून जे काही त्रास आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे आणि काळजी आहे ती संपण्यास मदत होते. पुढे नामस्मरण आहे ते मनपूर्वक ऐका, श्रद्धा ठेवून ऐका, त्याचे फळ त्वरितच प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय